हॅलो मित्रांनो, तर मी तुमच्यासोबत आज माझी एक सिंपल पण खूप छान अशी डाळ खिचडीची रेसिपी शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला कुकरमध्ये 2 तांबे पाणी गरम करायला ठेवायचे. त्याचसोबत आता आपण अर्धी वाटी मुगाची डाळ, त्याच्यातच अर्धी वाटी तुरीची डाळ आणि 1 वाटी तांदूळ घ्यायचं. ते चांगलं 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. कुकरमध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आणि तांदूळ धुतलेले ते शिजवून घ्यायचं 2-3 शिट्ट्या होईस्तोवर. बघू शकता आपले तांदूळ डाळ चांगलं शिजलेलं आहेत. आता आपण याच्या तडक्याची तयारी करूया. तडक्याला लागण्यासाठी आपल्याला 1 टमाटर, 2-3 मिरच्या आणि 2 कांदे घ्यायचं. त्यांना चांगलं बारीक चिरून घ्यायचं. सोबतच थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची. कढई गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झाल्यावर जिरे टाकून घ्यायचं. मग कांदा मिरच्या टाकायचं. चांगलं हलवून घ्यायचं. थोडंसं कढीपत्ता टाकून घ्यायचा. कांदा चांगला गोल्डन फ्राय झाला आहे, बघू शकता आपण. आता ह्याच्यामध्ये आपण टमाटे टाकून घ्यायचे. टमाटे बारीक मऊ शिजवून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायचं 1 चमचा, तर अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि हे आमच्या दुकानातला घरकुल मसाला आहे, त्याची 1 पुडी टाकायचं. आणि तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. मी इथे 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं परत. आता आपण याच्यात शिजवलेले तांदूळ डाळ टाकायचं. हे पण चांगलं एकजीव होईस्तोवर मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता आपले डाळ मस्त तडक्यामध्ये मिक्स झाली आहे. वास तर खूपच भारी येत होता. आता याच्यावरून आपण थोडीशी कोथिंबीर चिरलेली टाकायची. जर तुम्हाला ही डाळ खिचडीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.